आता आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत। सुरुवात करूयात उद्धव ठाकरेंवरील एका आरोपानं। उद्धव ठाकरेंचं छत्रपतींच्या घराण्याबद्दल असलेलं प्रेम बेगडी आहे। उद्धव ठाकरेंनी सरड्याप्रमाणे रंग बदलले नसते तर संभाजी राजे राज्यसभेचे खासदार बनले असते, हा आरोप केलाय कधी काळचे ठाकरेंचे मंत्री उदय सामंत यांनी। त्याचं झालं असं की उदय सामंतांनी कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पोहोचले। तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरेंवर आरोप केले। आता संभाजी राजेंचा उल्लेख करणं का गरजेचं होतं? कारण इथं महाविकास आघाडीकडून संभाजी राजेंचे वडील शाहू महाराज उमेदवार आहेत। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेचा महत्त्व दुहेरी होते। जेव्हा शिवसेनेकडून संभाजी राजेंना राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती त्यावेळी खुद्द नरेंद्र मोदींनी संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवण्याची शिफारस केली होती असं म्हणत उदय सामंतांनी ठाकरेंच्या रोज बदलणाऱ्या अटी शर्तींमुळे संभाजी राजेंची राज्यसभा हातातून गेल्याचा दावा केलाय। ऐकूयात। या पद्धतीनं उबाठाचे पक्षप्रमुख वाड्यावर जाऊन भेटले, त्या ठिकाणी फार आपुलकी असं दाखवलं, परंतु नक्की त्यांच्या मनामध्ये काय होतं हा दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता। इवन राहुल गांधी देखील काय काय बोलतात छत्रपती घराण्याबद्दल हे देखील तुम्हाला माहिती आहे। पण हे महाविकास आघाडी जे दाखवत आहे आता छत्रपती घराण्याबद्दल ते बेगडी प्रेम आहे असं म्हणायचं? नक्की बेगडी प्रेम आहे आणि ते साबित करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद होती। उदय सामंतांच्या याच आरोपावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया। राज्यसभेवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजी राजेंचा अवमान केला, आता पुळका दाखवतायत। उदय सामंतांच्या दाव्यानं महाविकास आघाडीला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? मंत्री उदय सामंतांच्या याच विधानावर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हेच जाणून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, जिथं पाहूयात तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया। जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा। राज्यसभेवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजी राजेंचा अवमान केला, आता पुळका दाखवतायत। उदय सामंतांच्या दाव्यानं महाविकास आघाडीला फटका बसेल का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूयात। पहिली प्रतिक्रिया यूट्यूबवरील रोहित राजपूत यांची। शिवसेना उमेदवारी द्यायला तयार होती। केदार सापळे यूट्यूबवरून संभाजी राजेंनी भाजपाकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती। फेसबुकवरून अनंत बोरसे असे राजकीय आरोप प्रत्यारोप होतच असतात, कुणीही गांभीर्यानं घेत नाही। फेसबुकवरून दत्तात्रय नागरे उद्धव ठाकरे विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचं निवडणुकीचे चित्र दिसत आहे, 10 वर्ष काय विकास केला त्यावर मत मागत नाहीत। इंस्टाग्रामवरून माऊली लेवडे हाच प्रश्न भाजपला का विचारत नाहीत, जेव्हा उदयनराजे भोसले दिल्लीत 3 दिवस तळ ठोकून होते। राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात पोल रिझल्ट आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। परत एकदा आपला दुसरा प्रश्न। राज्यसभेवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजी राजेंचा अवमान केला, आता पुळका दाखवतायत। उदय सामंतांच्या दाव्यानं महाविकास आघाडीला फटका बसेल का? एकूण 38,000 मतं यूट्यूबवर, 35% होय म्हटलंय, 65% नाही। इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं, 52% होय म्हटलंय, 48% नाही। फेसबुकवर 22% होय म्हटलंय, 78% नाही। आता बघूया एक्सचा कौल। 24% होय म्हटलंय, 76% नाही। कोल्हापुरातून उदय सामंत ठाकरेंवर आरोप करत होते, तर तिकडे रत्नागिरीत त्यांच्या संपर्क कार्यालयावरचे त्यांचाच फोटो असलेले बॅनर्स
काढले जात होते. बरं, बॅनर काढणारे कोण? तर त्यांचेच भाऊ किरण सामंत यांचे कार्यकर्ते. आता आणखी एक ट्विस्ट. ज्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचा फोटो असलेला बॅनर काढला, त्या बॅनरवर एका बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांचा फोटो होता. हाच बॅनर काढल्यानंतर काही मिनिटांमध्ये नवा बॅनर लावला. त्यावरही बाळासाहेब, दिघे आणि शिंदेंचा फोटो होताच. फक्त जिथं उदय सामंतांचा फोटो होता त्या जागी त्यांच्या फोटोऐवजी किरण सामंतांचा फोटो लागला आणि आधी बॅनरवर रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालय असा उल्लेख होता, तर आता तिथं किरण सामंत संपर्क कार्यालय असा उल्लेख आहे. आता हे का केलं गेलं, बॅनर्स का काढले, यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. आता याच घटनेचं राजकीय विश्लेषण. शिवसेनेचे किरण सामंत रत्नागिरीतून लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र महायुतीत जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि सामंत नाराज झाले. त्यांनीही आपल्या नाराजीची तलवार म्यान केली नाही. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली आणि मग 2 आठवड्यांच्या संघर्षानंतर किरण सामंतांनी नारायण राणेंना पाठिंबा दिला. किरण सामंतांची समजूत काढण्याचे काम नॅचरली उदय सामंतांकडे होते आणि त्यामुळे उदय सामंतांनाच आपल्या भावाला सांगावे लागले की त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मात्र आजच्या घटनेनं सामंत बंधूंमधलं कोल्ड वॉर उघड झालंय. आम्ही किरण सामंतांना बॅनर संदर्भात विचारलं तर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. दुसरीकडे याच मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यामुळेच आजच्या घटनेलाही विशेष महत्त्व आहे हे नक्की. दुसरीकडे उदय सामंतांनी मात्र बॅनर वॉर प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूया. जर धुसफूस असेल किंवा नसेल, आम्ही बसून सोडवू ना. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन करतो की मी त्यांचा धाकटा भाऊ आहे आणि माझा बॅनर काढला आणि त्यांचा लावला, फरक कुठं पडला? त्यांचं नाव किरण रवींद्र सामंत आहे, माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे. दोन्ही आम्ही रवींद्र सामंतांचीच मुलं आहोत, रक्त एक आहोत. आणि उमेदवारी मिळाली नाही हे दुःख त्यांना देखील असणं स्वाभाविक आहे, मला देखील असणं स्वाभाविक आहे. माझ्या मोठ्या भावाचा जर गैरसमज होणार नाही पण झालाच असेल तर तो दूर करणं माझी जबाबदारी आहे ना. मोठा भाऊ आहे, त्यांची समजूत काढू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय. रत्नागिरीकडून संघर्षाच्या बातमीतून आता जाऊयात आणखी एक संघर्षमय मतदारसंघात, नाशिक मतदारसंघ. आजची मोठी बातमी ही की इथला महायुतीतील तिढा तरी सुटलाय. नुसता सुटलाच नाही तर उमेदवारीही घोषित झाली आहे. जागा एकनाथ शिंदेंना आणि उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसेच. शेवटी ज्यावर महायुतीतील 3ही पक्षांनी दावा केला होता तो नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यात शिंदेंना यश आलंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एक संध शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. 2022 मध्ये झालेल्या बंड नाट्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या 18 पैकी 13 खासदारांची फळी एकनाथ शिंदेंमागे उभी राहिली. सोबत आलेल्या 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्याचं आव्हान शिंदेंपुढे होतं. यामध्ये नाशिकच्या हेमंत गोडसेंचाही सहभाग होता. त्यामुळे ही जागा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची. नाशिक पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली आणि पुन्हा एकदा नाशिकमधून उमेदवारीची माळ शिवसेनेच्या हेमंत गोडसेंच्या गळ्यात पडली. त्यानंतर गोडसे समर्थक आणि शिवसैनिकांनी मिठाई वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. नाशिक भाजपच्या कार्यालयात भारती पवारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपल्याला
ज्या छगन भुजबळांमुळे नाशिकमधून उमेदवारी मिळवताना हेमंत गोडसेंच्या नाकी नऊ आले होते, त्या गोडसेंना अखेरीस उमेदवारी मिळाल्यानंतर नाशिकवर दावा ठोकणाऱ्या भुजबळांनी त्यांचं अभिनंदन देखील केलं. हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा म्हटला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव जाहीर झालेलं आहे. मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. जेव्हा जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे. नवीन चेहरा नाही आहे, 10 वर्ष खासदार म्हणून देत आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेसाठी सुटली असली तरी त्यांच्यापुढे आव्हान काय? स्वामी शांतिगिरी महाराजांचं लाखोंचा भक्त परिवार, 7 मतदारसंघात असलेला प्रभाव, यामुळे अपक्ष लढणाऱ्या शांतिगिरी महाराजांपुढे हेमंत गोडसेंचा कस लागणार आहे. शांतिगिरी महाराजांनी याआधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधूनही निवडणूक लढवली होती. तेव्हा शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना चांगलाच फटका बसला होता. अवघ्या 32,000 महाराज पराभूत झाले होते. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांकडून शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनीही त्यांची भेट घेतली होती, तरीही शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. म्हणजे महायुतीचं तिकीट बऱ्याच दिवसांपासून टांगतं होतं, ते आज या ठिकाणी जाहीर केलं. त्याबद्दल प्रथमतः सर्व उमेदवारांचा सर्व पक्षाचं टाळून आम्ही अभिनंदन आहे. तुम्हाला कसं आव्हान वाटतं आता हेमंत गोडसे? एकदम आम्हाला एकदम सोपं झालं. आता आमच्या भक्त परिवारांनी पूर्ण आता डिसिजन फिट केलेलं आहे, लढायचं आणि जिंकायचं. दिंडोरी मतदारसंघ आहेत, धुळे आहेत, जालना आहेत, जळगाव आहेत, संभाजीनगर आणि शिर्डीत 7 लोक, नाशिक धरून 7 लोक मतदारसंघ आहेत. तर आम्ही सर्वांची बैठक आमची प्रत्येक ठिकाणी झाली आहेत. रत्नागिरीतलं सामंतांमधील कोल्ड वॉर जसं एका बॅनरमुळे उघडं झालं, तसं काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष एका पत्रानं उघड झालाय. त्याचं झालं असं की राज्यात लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे संपले. राज्यातील निवडणूक संपण्यासाठी आणखी फक्त 20 दिवस आणि 3 टप्पे बाकी आहेत. याच निवडणुकीत प्रचारात सक्रिय नसल्याच्या कारणातून अखिल भारतीय युवक काँग्रेसनं महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. युवक काँग्रेस सरचिटणीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आणि सचिव अभिषेक धवड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न होणे, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभागी नसणे, लोकसभा निवडणुकीत पक्षाचं काम न केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शिवानी वडेट्टीवार या चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र पक्षानं चंद्रपुरातून प्रतिभा बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसमध्ये आणि तेही विदर्भात पक्षांतर्गत चढाओढ आणि वाद काही नवा नाही. अगदी डबल बी फॉर्म वाटणे, पक्षाचे अधिकृत आलेले बी फॉर्म न देणे, एकमेकांची लक्तरे वेशीवर टांगणे, मोठ्या नेत्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यापासून तर एकमेकांशी अधिकृत बैठकीत मारामारी करणे, कपडे फाडणे अशा घटना घडल्यावरही कारवाई होतेच किंवा तातडीनं होते असे नाही. त्यामुळे या प्रॉम्प्ट कारवाईला विजय वडेट्टीवार विरुद्ध नाना पटोले यांच्या सुप्त संघर्षाची किनार असण्याची शक्यता जास्त आहे. याबाबत आम्ही विजय वडेट्टीवार यांना विचारलं. नोटीस आली असेल तर शिवानी त्याला उत्तर देईल. राज्यातून कोणीतरी चुकीची माहिती किंवा फीडबॅक दिला असेल अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. होऊ शकतं काही माहिती चुकीची राज्यातून काय युथ काँग्रेसकडून गेलेली असेल, त्या आधारावर तो निर्णय काही चर्चा झाली असेल. मला माहीत नाही काय नोटीस बजावली तर, पण कदाचित त्याचं उत्तर ती देईल, ती काय काम केली ती. निवडणूक म्हटलं की आपण फक्त आकडे बघत असतो. कोणाला किती जागा मिळाल्या, कोणी किती जागा जिंकल्या, कोण किती मतांनी जिंकला किंवा हरला याकडे आपला फोकस जास्त असतो.
या सगळ्या प्रक्रियेत असलेला मानवी स्वभाव, भावभावनांचा खेळ, ह्युमन टच याबद्दल आपण फारशी चर्चा करत नाही किंवा फार लक्ष देत नाही. पण तो मतदारांपासून ते नेत्यांपर्यंत एक महत्त्वाचा अँगल असतो. त्याचा प्रभाव निकालावरही पडत असतो. कुठे नाराज शिवानी वडेट्टीवार किंवा भावना गवळी यांनी प्रचारात फारसा सहभाग घेतला नसेल, कुठे नाराजी असली तरी हर्षवर्धन पाटलांपासून ते विजय बापू शिवतारे कामाला लागलेले दिसले. तोच प्रकार पारंपरिक मतदारांमध्ये पाहायला मिळाला. आपल्या पक्षानं घेतलेल्या काही निर्णयांबद्दल, धोरणांबद्दल कितीही नाराजी असली तरी निष्ठावंत मतदार, कार्यकर्ता, नेता पक्षासोबत राहतो हेही आपण पाहिलंय. अर्थात तुमचं मुख्य नेतृत्व किती प्रभावशाली आहे, किती शक्तिशाली आहे यावर सुद्धा दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते कसं वागतात हे ठरत असतं. आज नाही तर उद्या त्या नेत्याकडून तुम्हाला काय मिळू शकतं याचा कानोसाही नाराज कार्यकर्ते किंवा नेते कुठेतरी घेत असतात. अजून तर फक्त 40% निवडणूक सरली आहे, 60% निवडणूक उरली आहे. एका टप्प्यानंतर आपल्या मानवी स्वभावाचे अजून वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील यात शंका नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.